नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे, अष्टविनायक दर्शन. तरी तुम्ही स्किप न करता मी 3 पार्टमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि मला जेवढे व्हिडिओ घेता आले तेवढे मी घेतलेत, कारण की मंदिरात फोटो आणि व्हिडिओ अलाउड करत नव्हते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही निघालो आणि कुठे थांबलो, मुक्काम कुठे केला, हा मी 3 पार्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रथम आम्ही निघालो पनवेलवरून सकाळी 6 वाजता. जुन्या हायवेने आम्ही निघालो आणि आम्ही आमची गाडी घेऊन निघालो होतो. त्यामुळे प्रथम आम्ही CNG भरला. नंतर आम्ही पहिला गणपती महडचा वरदविनायकाचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तर रस्त्यालाही गर्दी नव्हती, कारण की सकाळीच आम्ही निघालेलो होतो. आणि महडच्या मंदिरात गेल्यानंतर तिथे पण आम्हाला काहीच गर्दी नाही मिळाली, कारण की सकाळी सकाळी आमचं दर्शन खूप छान झालं. आणि अष्टविनायक दर्शन करताना एकच नारळ आपल्याला अष्टविनायक दर्शन करण्यासाठी पुरेसा असतो, कारण की तो परत घरी आल्यानंतर आपल्याला त्याचा नैवेद्य करायचा असतो. तर आम्ही महडच्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर थोडासा मी व्हिडिओ बाहेरचा घेतला, कारण की मंदिराच्या आतमधल्या परिसरमध्ये मला घेता आला नाही व्हिडिओ, तिथे अलाउड केला नाही त्यांनी घेण्यासाठी. आणि फक्त महडच्या गणपतीलाच आपण व्यवस्थित पायापर्यंत दर्शन त्या गणपती बाप्पाचं घेऊ शकतो. बाकी कोणत्याच ठिकाणी आपल्याला दर्शन हे आपल्याला लांबूनच मिळतं. आणि हा महडचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. नंतर आम्ही तिकडून निघालो पालीच्या बल्लारेश्वरसाठी. आणि प्रत्येक गणपतीच्या दर्शनाला जेव्हा जाणार तेव्हा आपण त्या भटजींना सांगायचं असतं की आम्ही अष्टविनायक दर्शन करणार आहोत. मग आपल्याला ते आपला नारळ गणपती बाप्पाच्या पायापाशी ठेवून नंतर आपल्याला एक फूल देतात आणि तो नारळ आपण तो परत आपल्याकडे ठेवायचा असतो. तर परत पालीकडे जाण्यासाठी आम्हाला 35 किलोमीटरचं अंतर गाठायचं होतं. 1 तास तरी लागला आम्हाला तिथे पोचायला. रस्ते खूप छान आहेत. जेवढे पण गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो ना, तिकडचे सगळे रस्ते आम्हाला छान मिळाले. त्यामुळे काहीच असं टेन्शन नाही वाटलं की रस्त्याने आपण जाणार तर आपली गाडी व्यवस्थित जाईल की नाही. मस्त दर्शन पण छान झालं. आणि बघा, आम्ही पोहोचलो परत पालीमध्ये. पालीमध्ये आम्ही गेल्यानंतर हा भाग बाहेरचा परिसर आहे. तर आम्ही नंतर तिथून पुढे जाण्यासाठी, लेण्याद्रीला जाण्यासाठी आम्ही तिथून निघणार होतो. तुम्ही बघू शकता पालीचा गणपती. बाहेरूनच मी व्हिडिओ काढलेला आहे. नंतर आम्ही निघालो लेण्याद्रीला. लेण्याद्रीला आम्हाला जाण्यासाठी 179 किलोमीटरचा रस्ता आम्हाला पार करायचा होता. रस्ते तुम्ही बघू शकता किती छान आहेत, काहीच आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. सकाळी सकाळीच आम्ही निघालो होतो, त्यामुळे रस्त्याला पण जास्त गर्दी नव्हती. आणि तुम्ही बघू शकता हा गड, हा लेण्याद्रीचा गड आहे. आणि हा आम्हाला पूर्ण पार करायचा आहे जिने चढून, कारण की लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा वरती आहे गडावरती. त्यामुळे हे तुम्ही लांबूनच दृश्य बघू शकता. तिथे पण छान सोय आहे आपल्याला राहण्यासाठी. परत कुपन पण आहे तिकडे आपल्याला जेवण करण्यासाठी. त्यांचं प्रत्येक व्यक्तीला 25 रुपये तिकीट आहे एका कुपनचं. बघा, इकडे आम्ही पोहोचलेलो आहे आणि इकडे गाडी पार्किंगसाठी जागा आहे. आणि तिथून असंच सरळ पुढे चालत गेल्यानंतर पायऱ्या चालू होतात. नंतर ह्या साईडला ना, आपण जर जास्त जण आलेलो असेल तर आपण स्वतः इकडे जेवण बनवण्यासाठी पण जागा आहे. यांच्याकडून आपल्याला भांडी वगैरे मिळतात तिथे जेवण बनवण्यासाठी. आणि तसंच किचनसुद्धा आहे तिथे. आपण असं जेवण कुपन घेऊन जेवण घेऊ शकतो आणि जेवू शकतो. आणि इकडे असं म्हणजे वस्तू ते भरपूर आहेत खेळण्याचे, बघण्यासाठी, घेण्यासाठी.
इकडचा परिसर खूप सुंदर आहे. हे बघा, आम्ही आता चढतानाचे थोडेसं व्हिडिओ मी घेतलाय, कारण की इतकं ऊन होतं की व्हिडिओ पण तो क्लिअर येत नव्हता, त्यामुळे मी घेतला नव्हता. थोडाफार व्हिडिओ मला जेवढा घ्यायला जमला तेवढा मी घेतलाय. कारण माझं हे बाळ चढत होतं म्हणून मी थोडासा व्हिडिओ शूट केला. ती स्वतः सगळ्या पायऱ्या चढलेली आहे. नंतर आम्ही तिथे पोचलेलो आहे. लेणी बघायला मिळायला लागते. नंतर हा बाहेरचं परिसर आहे सगळा, लेण्यांच्या बाहेरचा परिसर आहे हा. नंतर थोडेसे आम्ही व्हिडिओ शूट केले. हे जे पाठीमागे दिसतंय ते गणपतीचं मंदिर आणि गणपतीची मूर्ती आहे. खूप छान पद्धतीने दर्शन झालं आमचं. पूर्ण लेण्यांमध्ये हे गणपतीचं मंदिर आहे. परिसर बघा आजूबाजूचा, इकडे खूप माकडे आहेत, त्यामुळे खूप आपल्याला सावधान पद्धतीने सगळं करावं लागतं. आणि नंतर हे स्वागत कक्ष, इथेच आपल्याला कुपन घ्यावं लागतं. नंतर मग तिकडे आपण जेवणासाठी जातो. हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवणार आहे. नेक्स्ट ब्लॉग मी नंतरच्या पार्टमध्ये मी टाकणार आहे. थँक्यू.